आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज सकाळीच दिनांक 2/4/25 रोजी लेटर दिले की आपण ह्या ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जनजागृती मोहीम आखून लोकांना या परिस्थितीत जनजागृती करून की आपण विद्युत दाहिनीचा वापर करा। जे मयत लोक आहेत मयतांना जवळजवळ विद्युत दाहिनीमध्ये दहन करा, प्रयत्न करा, जेणेकरून लाकूड वाचेल। एक मयत जाळत असताना 300 किलो लाकडाचा तो हा कुठेतरी होऊ नये त्याकरता, आणि प्रदूषणही होतं। आज बघितलं आपण इथे बघा मयत जाळलं जाते, आजूबाजूच्या लोकांना केवढा त्रास होत असतो। तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळायला पाहिजेत। तर आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा LPG दाहिनीचा वापर करा। पत्रव्यवहार आयुक्तांना दिला आम्ही की या संदर्भात तुम्ही जनजागृती मोहीम राबवा म्हणून। शहरामध्ये काही जनजागृती करणार का, बॅनर वगैरे? नक्कीच पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागात आमच्या वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनामार्फत की प्रत्येक प्रभागामध्ये अशी मोहीम राबवू, जेणेकरून बॅनर लावून असेच आज आमचे उपशहराध्यक्ष सुशांत डोंबे आहेत ते त्यांच्या इकडे एक स्मशानभूमी होते बाळकुम साईडला, तिथे अशाच प्रकारचे बॅनर लागून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न असेल। बॅनरची साईज तुम्ही आता बघितली असेल, तो बॅनर जवळजवळ 1.5 बाय 2चा असेल, तो काळोखात दिसणार पण आणि लटकवलाय कसा तो निर्दर्शक दिसत पण नाही लोकांच्या। तर अशी कुठेतरी प्रत्येक ठिकाणी आज महानगरपालिकेच्या अंतर्गत बस स्टॉप आहेत, काही मोठमोठ्या होल्डिंग्स आहेत, अशी आमची विनंती आहे की तुम्ही मोठमोठ्या प्रमाणात अशी जनजागृती करा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल। सर, ज्याप्रमाणे जनजागृती व्हायला पाहिजे होती विद्युत दाहिनी, त्याप्रमाणे महापालिकेच्या वतीने होत नाहीये। याचा लाकूड वखारवाल्यांसोबत हात मिळवणी केल्यामुळे हे नक्कीच असू शकतं असं मला वाटतं की ज्या आपण बघितलं असेल ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत योजनेच्या अंतर्गत म्हणजे जे विकासाच्या अंतर्गत जी झाडं तोडली जातात त्याच्या अगोदर जे झाडाचे घ्यायला त्याची आम्ही राजकीय क्षेत्रात वावरत असताना आम्ही कित्येक वेळा बघितलं की पहिले ते कॉन्ट्रॅक्टर आले असतात ते झाड विकत घ्यायला, असे आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत। आणि जसं नसतं केलं तर ते फ्री झाडं आले असतील, इथे आले असतील फुकट, लोकांना घ्यायला नसेल लागले, 5-5 हजार रुपयाची लाकडं का घेतली असेल लोकांनी, तर ती इथंच आणली असतील, लाकडं ठेवली असती तर लोकांना मोफत पण भेटली असती। पण ते कुठेतरी त्यांचा लागेबंदी असते वृक्ष लागवड प्रतिकरणाची आणि त्याचे साठे लोट असू शकतं, आता त्याला आर्थिक व्यवहार होऊ शकतो। हो, होणं गरजेचंच आहे ना। तुम्ही जनजागृती केल्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त कळायला लागेल। शेवटी कसं असं मागणी तसा पुरवठा, जर जास्त माहिती आली तुम्हाला जास्तीत जास्त आज इथेच बघा 4 आहेत विद्युत वाहिन्या, पण इथे आता 2 माहिती तुम्हाला जाळताना दिसत असेल, एक माहिती इकडे ना, आता एकाची लाकडं पडली, का नाही लोक याचा वापर करत? जर जनजागृती केली असती ठाणे महानगरपालिकेने तर याचा वापर झाला असता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।